कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व आरोग्य केंद्रावर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा नोव्हेंबर महिन्यापासून पगार थकला असून आज दुसऱ्या दिवशीही या कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले। या आंदोलक आरोग्य कर्मचाऱ्यांनी नगरसेविका डॉक्टर तनुजा वाईले आणि शालिनी वाईले यांनी भेट घेत समस्या जाणून घेतल्या। कर्मचाऱ्यांच्या ह्या समस्या आयुक्तांपुढे मांडून एका महिन्याचा पगार महापालिका त्वरित देणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले। तर इतर महानगरपालिकेत या आरोग्य कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या वतीने प्रोत्साहन भत्ता दिला जातो। असाच प्रोत्साहन भत्ता केडीएमसी अंतर्गत काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळावा यासाठी महासभेत प्रस्ताव मांडणार असल्याचे नगरसेविका डॉक्टर तनुजा वाईले यांनी सांगितले। आज दुसऱ्या दिवशी देखील या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले होते। यावेळी या आंदोलनकर्ते आणि प्रशासन यांच्यात नगरसेविका डॉक्टर तनुजा वाईले आणि शालिनी वाईले यांनी मध्यस्थी करत कर्मचाऱ्यांची बाजू आयुक्तांपुढे मांडली। या आरोग्य कर्मचाऱ्यांचा पगार हा शासनाकडून येत असल्याने विलंबन होत असून कर्मचाऱ्यांची अडचण लक्षात घेत महापालिकेच्या वतीने एक महिन्याचे वेतन महापालिका त्वरित देणार असल्याचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी या आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगितले। मी बाय प्रोफेशन डॉक्टर आहे, त्याच्यामुळे मला बरेचसे जे आरोग्य कर्मचारी आहेत त्यांचे प्रश्न मला कळत आहेत। तर बऱ्याचशा कॉर्पोरेशनमध्ये जसं की ठाणे महानगरपालिका झालं, NMMC झालं, नंतर वसई विरार मीरा भाईंदर असतील, अशा ठिकाणी आरोग्य कर्मचारी जे आहेत NUHMचे त्यांना 15,000 रुपये दर महिन्याला कॉर्पोरेशनतर्फे मिळत आहेत प्रत्येक स्टाफला। तर आमचं असं आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे NUHMचा जो स्टाफ आहे त्यांनाही असं इन्सेंटिव्ह मिळावं, त्यासाठी आम्ही येत्या महासभेत हा ठराव मांडण्याचा प्रयत्न करू आणि तो सक्सेसफुली कसा पास होईल याच्यासाठी आमचा पाठपुरावा राहील। तर आयुक्त साहेबांनी आम्हाला त्याच्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे, त्यांनी आम्हाला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे। तर मला असं वाटतं जो कर्मचारी आहेत त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला आणि आयुक्तांना समजून घ्यावं आणि सहकार्य करावं आणि आपली जी रोजची जी ड्युटी आहे कारण की आरोग्य सेवा चालू राहिली पाहिजे, हेच आपलं एक ध्येय असलं पाहिजे। संबंधित आंदोलक कर्मचाऱ्यांशी विस्तृत चर्चा काल आणि आज देखील झालेली आहे। संबंधितांचं नोव्हेंबर 2025 अखेरचं मासिक पेमेंट आहे ते झालेलं असून त्यानंतरचं पेमेंट अद्याप झालेलं नाही ही वस्तुस्थिती आहे। सदरचं पेमेंट हे NUHM अंतर्गत आपल्याला शासनाकडून प्राप्त होत असतं, तर ते लवकरात लवकर प्राप्त करून घेऊन त्यांचं देयक जे मासिक देयके आहेत ते संबंधितांची अदा करण्याचा महापालिकेचा प्रयत्न सुरू आहे। त्याचबरोबर सदर देयक देण्यासाठी शासनाकडून निधी प्राप्त होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेमार्फत किमान 1 महिन्याचं देयक त्यांचा अदा करता येईल का याबाबत देखील आम्ही तपासणी किंवा चाचपणी करत आहोत। जर ते तांत्रिकदृष्ट्या शक्य झालं तर आम्ही 1 महिन्याचं पेमेंट महापालिकेच्या निधीतून करण्याचा प्रयत्न करत आहोत। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।